तर आज ऋषीला मी एकदम भारी सरप्राईज देणार आहे आणि त्यासाठीच आम्ही निघालो होतो। तर सर्वात आधी आम्ही पेट्रोल टाकायला गेलो। तुम्हाला माहिती आहे मी ही गाडी घेऊन फर्स्ट टाइम पेट्रोल टाकायला आलेली आहे। त्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो सिटीमध्ये, कारण की सिटीमध्ये ऋषीला एक कस्टमाइज सूट आवडलेला होता, पण काल मी त्याला तो घेऊन होता दिलेला, कारण की त्याला म्हटलं की हा खूपच जास्त महाग आहे, तू एकदाच घालशील आणि नंतर मग तसंच पडून राहील, सो नको घेऊ प्लीज। पण घरी येऊन त्याचा चेहरा इतका पडलेला होता, इतका नाराज होता ना तो, म्हणून म्हटलं की चला आपल्याला हा सूट आता घ्यायचाच आहे। मग आम्ही तो सूट घेतला आणि डायरेक्ट गेलो घरी त्याला सरप्राईज करायला। घरी येऊन आम्ही त्याला काहीच बोललेलं नाही, कारण की आम्हाला आहे ना खूप जास्त भूक लागलेली होती, म्हणून सर्वात आधी आम्ही घरी आलो आणि येतानाच आम्ही मोमोज सुद्धा घेऊन आलो होतो। तर आम्ही पोटभर पहिले पेट पूजा केली आणि त्यानंतर ऋषीला आम्ही काय काय शॉपिंग केली काय सर्व ते दाखवलं आणि त्यानंतर आता वेळ होती त्याला सरप्राईज द्यायची। त्याला अजिबातच आयडिया नव्हती की हे असलं काहीतरी त्याला भेटणार आहे। सो तो समोरच्या घरात आहे ना मस्त झोपलेला होता। मग मी हळूच ते सूट घेऊन त्याच्या डोक्यापाशी गेले आणि त्याला उठवलं आणि त्याचे एक्सप्रेशन, अरे बाप रे, एवढा खुश झाला ना तो, म्हणजे खूप जास्त, कारण की तो कालपासून एकदम नाराज होता। त्याला हा सूट खूपच आवडलेला होता आणि मी त्याला तो घेऊ दिला नव्हता, बट आज त्याला तो दिसला त्याच्या डोळ्यासमोर, तर खरंच आणला तू, खरंच आणला। मग म्हटलं खरंच आणाल ना, नाहीतर मग त्या दुकानदाराने कसं काय दिला असता माझ्याजवळ। सो तो खूप जास्त खुश झालेला होता आणि त्याचे एक्सप्रेशन ना वाव, प्राइसलेस एक्सप्रेशन होते। आता हा सूट कसा आहे हे तुम्हाला डायरेक्ट अमोल भाऊच्या लग्नातच बघायला भेटणार आहे। ऋषी एवढा खुश होता की जे पण घरी येईल त्याला तो ते सूट दाखवत होता। तर त्यानंतर मी लागले पावभाजी बनवायला, कारण की आज ना थोडं टेस्टी खायचं मन होतं, म्हणून म्हटलं चला आज घरच्या घरी हेल्दी पावभाजी बनवूयात। आणि पावभाजी खूप जास्त छान झालेली होती, ऋषीला पण आवडली। आणि तुम्हाला मिनी ब्लॉग आवडला का कमेंट करून नक्की सांगा। भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये, बाय बाय।